पालघर जिल्ह्यातील चिल्हार गावातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले। आदिवासी समाजातील मधुकर सांबरे यांना त्यांच्या जमिनीच्या ताब्याच्या वादातून धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मधुकर सांबरे यांच्या म्हणण्यानुसार जयूर किशोर शहा आणि असलम चांद खान यांनी काही गुंडांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। इतकंच नव्हे तर जमिनीच्या वादातून त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात पोकलेन मशीनच्या मालकानेही मधुकर सांबरे यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जातीवाचक अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळेच या घटनेमुळे आदिवासी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करत मधुकर सांबरे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। संबंधितांवर तातडीने कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे जमीन वाद, आदिवासी हक्क आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। आता प्रशासन या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते आणि तक्रारीची चौकशी करून दोषींवर कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी मधुकर सांबरे, मुक्काम जिल्हा सांबरेपाडा, पोस्ट मोहोळ तालुका आणि जिल्हा पालघर असून मौजे चिल्हार येथील माझ्या वडिलोपणी जमीन सर्वे नंबर 10-11-17 ही जमीन माझे आजोबा बाबू जाने सांबरे यांनी 32,000 विक्री झालेली जमीन 2,310 रुपये 55 पैसे भरले। तारीख 20 जानेवारी 1972 रोजी भरण्यात येऊन बाबू जाने सांबरे आजोबा 80% असतात 1983 चिल्हार गावामध्ये एकीकरण झाला। गट नंबर 1 ते 145 त्यावेळी झालेल्या तिथेला माझे आजोबांचे नाव कमी झालेले, त्याचा फायदा जमीन दलाल, भूमाफिया असलम चांद खान, सुरेश गोविंदास पंचनाथ आणि जयूर किशोर शहा या लोकांनी त्यांनी 2001 पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या ठराव माझ्यावर केसी केल्या। पोलीस मोनोर प्रोसेसला केसीला पहिला पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पवार साहेब होता। त्या पवार साहेबांनी मला खोटे केसीचे कोर्टात केस दाखवले। ते सगळं 31 नंबर आहे, दावा नंबर 31 आहे। दुसरी केस 2020मध्ये प्रताप जराने म्हणून त्यांनी यांनी माझ्यावर केस केली आणि भरणी माझ्या जी जमीनमध्ये केली त्या आर्थिक गट नंबरमध्ये केली। त्यांच्याकडे पेपर होते 39 हा गाव नकाशावर कुठे जागा दिसून येत तर त्याची जागा स्वतःला माहीत नसताना 2024मध्ये जयूर किशोर शहा यांनी आमच्या बेकायदेशीर मनाई आधीच असलेल्या जमीन अमोल सामंत आणि मोगीरा यांच्याकडून जमीन घेतली आणि कब्जा घेण्यासाठी आमच्या कोर्टात गेल्या खोट्या केसी दाखल केल्या। कुणाली कोयत्या मारामारीच्या दाखवून केस नंबर 113। बरं, मला ते नका, आज काल काय झालं तुमचं त्याचं सांगतो। झाल्यानंतर ही बाब कोर्टात केसी चालू असताना अचानकपणे मोटल येथील 31 मे रोजी माझ्यावर हमला करणारा पोकलनवाला ज्या माणसाने अचानक कुठल्या गोष्टीच्या माझ्या त्याचा घेणं देण्याच्या त्याच्याकडून पैसे नाही, त्याचा मी चहाच्या सुद्धा वशिला नसताना अचानक शिवी गाली करतो, आई बहिणीवर शिव्या देतो, वर त्याला भडव्या त्याला तू पैसे खातो, जास्त विचारा करशील तर उठून कोकण खाली लागतो, कोणाला समजतो काय झालं तुझं बोलण्याचं मला शिव्या दिलं। त्याला समजून सांगितलं का तुझं माझ्या कुठल्याही प्रकारचा वाद नाही, तुझं माझं काही लिहिलं गेलं नाही, कोणाकडे खाला असेल त्याला जबाबदारी मी असेल, कोणाच्या चोऱ्याकडे जबाबदारी मी असेल। मी माझ्या आजोबा बाबूराम साहेबकडे लायखनदाराचा नातो असून हे माझ्या नसबात नाही, माझ्या याच्यात ना मी भूमी दिनेच्या आदिवासी एकता परिषदेचा गाव कार्यकर्ता तारुण काका जोडे कैवा यांनी निवडलेला मला कार्यकर्ता असून मी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम करणार नाही। चिल्हार गावामध्ये माझी 5वी पिढी असं आहोत, आम्ही कुठे चोराई केली नाही, कोणाची जमीनमध्ये गेलो आलो। माझ्यावर 2012 पण अन्याय होतो आणि 2026मध्ये अचानक मला तो गुंडा कोकलनवाला मला शिवी गाली करतो। दुसऱ्या दिवशी 1 जूनला पण मला फोनवर शिवी गाली का तुला उचलून येईल कोकला घाला, तुला जा काय करायचं ते कर, तुला एसपीकडे केस करायची, पोलीस स्टेशनला कर, काय काशी करायचं तुझ्या मला आई बहिणीवर शिवायला, माझ्या बायकोची मला जातेवरती शिवलेलं आहे। याच्याबद्दल मी जिल्हाधिकारीकडे अर्ज केलेला आहे, SP साहेबाकडे अर्ज केला, तसेच म्हणून पोलीस स्टेशनला याची कारवाई करून गुन्हेगाराला अन्याय, अत्याचार, पट्टीबद्दल कायदा कर, त्याला गुन्हा दाखल करून त्याला 90 दिवसाचा रिमांड मिळली पाहिजे आणि पुन्हा अशा चिल्हार गावाची घटना घडू नये। मी पूर्णपणे भारत आपले पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पण करतो, SP साहेबांना करतो, तशा माझे संघटनेचे भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांना पण मी दाखल करून आज मी बोलतो ते खरं बोलतो आणि त्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे किंवा आधी बातमी दिलेली आहे।
खिल्लार गावात माझ्या वेळेवर अन्याय झालेला, माझ्या शेती झालेलं, माझ्या मुलांचं ते शासन भरून आलेल्या खोट्या केसी केल्या. मी फरारी घोषित केलेलं मला आरोपी कोणा आत्महत्या 2021 मी त्यावेळेला कोरोना काळामध्ये आजारी असताना माझा खोट्या केस केले. ज्या दिवस केस झाली त्या दिवस कलेक्टरमध्ये होतो, एसटीमध्ये होतं. एवढं मी बोलतो. भूमिकेने तर आदिवासी पण टाकाजून त्या निवडल्या कार्याकरा असून माझा झालेला नाही हा पूर्णपणे जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये त्या माझ्या पूर्णपणे आदिवासींना न्याय मिळणार एवढीच बोलून माझी चिंता. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर.